सरकारने कर्जमाफीतील महत्वाच्या अटी शर्ती आणि निकष मागे घेतल्यानंतर 1 एप्रिल 2019 पासून ते 31 मार्च 2025 दरम्यान उचल केलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 अखेर न भरलेले जे काही शेतकरी आहेत ते कर्जमाफीसाठी आता सरसकट पात्र झालेले 2 लाखासाठीच्या. आता शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की याची अंमलबजावणी कधी होणार आहे आणि परत नवीन वाटप कधी सुरू होणार आहे, तर त्याविषयी आपण बोलूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता एक मुद्दा लक्षामध्ये घ्या. या दळबद्री सरकारनं पहिले 30 जून 2026 ही तारीख दिली होती, ती यांनीच मोडली. त्यानंतर यांच्या बिनकामाच्या बिनअधिकारी फुलपगारी असलेल्या कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी 5 जुलैचा वादा केला. माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल असं सांगितलं, मात्र तो वादा खोटा ठरला. नंतर या लबाड माणसानं परत 8 दिवस सांगितले आणि ते 8 दिवस सुद्धा उलटून गेलेले आहेत. तो सुद्धा वादा यांचा खोटा ठरलेला आहे. आणि आता हा दत्ता भरणे ज्यांना काहीच अधिकार नाही त्या संदर्भात बोलण्याचे, तर ते परत आता त्या संदर्भात भाष्य करतायत. काय बोलले ते नवीन त्यांनी टाइमलाईन दिली ती बघा. शेवटी पुरवणी बजेटमध्ये या रकमेचा समावेश होता आणि राज्यपालांची महोदयांची आता बजेट अधिवेशन संपलेलं आहे. परवा दिवशी राज्यपाल महोदयांची सही होईल. निर्मला सीतारामन शेतकरी जे मोठे शेतकरी ही योजना आम्हाला गरीब शेतकऱ्याला द्यायचा, हा लाभ आम्हाला गरीब शेतकऱ्याला द्यायचा आहे. जे मोठे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्यांना आम्हाला द्यायचा नाही. 8 महिन्यापूर्वी तुम्ही सांगितलं हे इन्कम टॅक्स मी आता तुम्हाला 3-4 दिवसापूर्वी सांगितलं. कर्जमाफी 30 जूनची तारीख तुम्ही 7 ते 8 महिन्यापूर्वी दिली होती. आता कुठली तारीख देताय? आता साधारणतः आपलं मान्य आपल्या निर्मला सीतारामन यांची सही झालेली आहे. साधारण 4-8 दिवसामध्ये ती पण आम्हाला यादी मिळेल. ती यादी मिळाल्यानंतर आपल्याला राज्यपाल महोदयांची सही झालेली आहे, आपल्या अर्थमंत्र्यांची सही झालेली आहे. राज्यपाल महोदयांची आज उद्या सही होईल. 12 तारीख आहे. मी तुम्हाला 15 सुद्धा होऊ शकतो, 20 सुद्धा होऊ शकतो किंवा 30. ही रक्कम 30 जुलैच्या आत 30 जुलैच्या आत शेतकऱ्यांना मिळाली जाईल. आता या पठ्ठ्यानं नवीन तारीख दिलेली 30 जुलै, म्हणजे 30 जूनचे आता हे 30 जुलैवर गेलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आमच्या गावाकडे एक म्हण आहे, खिशात नाही दानान बाजीराव म्हणा. अगदी त्याच पद्धतीचा. अरे बाबा, कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीतला कर्जमाफीचा विषयच नाहीये. त्या विषयावर बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री आहेत, तेच त्यांचं खातं सगळ्या पद्धतीचे याचे अंमलबजावणीची प्रोसेस करणार आहेत. त्यांना भाष्य करू द्या ना. तुम्ही कशाला येणार? कारण पुतना मावशीचं प्रेम उतू आणताय. तुमचं प्रेम हे बेगडी आहे आणि तुमचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे. तुम्ही जरी कळवळ्यानं बेंबीच्या देठापासून ओरडत असले तरी तुम्ही खोटारडे आहात. कारण तुम्ही 30 जुलैचे 30 म्हणजे 30 जूनचे 30 जुलैवर आलेले आहेत. याच्यावरून तुम्हाला किती अधिकार आहे ते कळतंय. आणि आम्हाला सांगताय ITR इन्कम टॅक्सच्या याद्या निर्मला सीतारामनची सही आहे. आणि दुसरं काय सांगताय की कर्जमाफीच्या शासन निर्णयावर त्या ठिकाणी राज्यपालांचा शिक्कामोर्तब व्हायचा राहिलाय. म्हणजे तुमचा राज्यपाल रात्री ठरवल्यानंतर सकाळी 5 वाजता संविधानाची पायमल्ली करून एका अवैध सरकारला त्या ठिकाणी शपथ देऊ शकतो सकाळी 5 वाजता. मात्र तो राज्यपाल लाखो शेतकऱ्यांच्यासाठी असलेली कर्जमाफी त्याच्यावर सही करू शकत नाही. ही तुमची लोकशाही. आणि फालतू टाइम करायचा आहे म्हणून काहीही सांगता. आपलं त्या ठिकाणी इन्कम टॅक्सच्या याद्या मागवायच्या आहेत तर निर्मला सीतारामन सही करतायत आणि आम्ही काय धोत्रावर विन करतो का काय? अरे एज्युकेटेड शेतकऱ्यांची मुलं आहोत. येड्यात काढणं जरा थांबवा. आणि 6 महिने तुमच्या कर्जमाफी समितीला उपटली का महाराष्ट्रात? काय करत होतं प्रवीण परदेशी? एक त्याच्यामध्ये आमचा शेतकरी प्रतिनिधी घेतला नाही का? शेतकरी नेता घेतला नाही. सगळे तुमचे सचिव घेतले जे घरात सुद्धा चपला घालतात. आणि यांना ज्यांना घरात सुद्धा घालायला चपला लागतात ते अनवाणी पायानं चालणाऱ्या शेतावर बांधावर काम करणाऱ्या शेतकरी बापाच्या व्यथा समजून नाही घेऊ शकत. थर्ड क्लास व्यवस्था आहे. या सगळ्या व्यवस्थेचा मी निषेध करतो. आणि आता यांनी 30 जुलै सांगितलेली आहे, मात्र यांच्याकडे अधिकार काहीच नाही आहे. 20,000 कोटीची गुंतवणूक केली म्हणतात पुरवणी मागण्यांमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये. आणि कर्जमाफी ही 36,000 कोटीची म्हणतात. वरच्या 16,000 कोटीचा काय हिशोब आहे? त्याची तरतूद कधी करायची आहे? 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार म्हणतात. अहो, जोपर्यंत शेतकरी कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही, त्याचे लाभार्थी ठरत नाही आणि त्यासाठी किती रक्कम लागली हे ठरत नाही, तोपर्यंत आपण किती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि किती हजार कोटी लागले हे सांगू शकत नाहीत. कोणाला वेड्यात काढताय तुम्ही? दूधखुळे वाटलो का आम्ही शेतकऱ्यांची पुराणी शेतकरी? तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दाखवून देऊ की तुम्ही शेतकरी विरोधी कशा आहात. तुमच्या शेतकरी विरोधीपणाचा बुरखा आम्ही टराटर फाडल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. किती दिवस तुम्ही शेतकऱ्याला तारीख पे तारीख देतात? 30 जून सांगितलं होतं ना,
त्या 30 जूनच्या आत कर्जमाफी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडायला पाहिजे होती, त्याचा सातबारा कोरा व्हायला पाहिजे होता आणि परत त्यानं कर्ज काढलं असतं. आज आज पावसाचा खंड आहे, तुमचा पीक विमा बोंबललेला आहे, कर्जमाफीचा लाभ मिळत नाही, नवीन कर्ज भेटत नाही. काय करावं शेतकऱ्यांना? थालापती विजयचा खासदार तो कशा पद्धतीने काम करतोय शेतकऱ्यासाठी बघा. पहिल्याच टर्मचा आहे तो, याच्या आधी त्याला आमदारकीचा सुद्धा अनुभव नव्हता. तुम्ही तर 5 वर्ष आधी मुख्यमंत्री म्हणून घातलेत, आता परत त्याच्यामध्ये 2 दिवसाचे मुख्यमंत्री, त्याच्यानंतर 2-2.5 वर्षाचे उपमुख्यमंत्री, आणि आता तुम्ही परत मुख्यमंत्री. आधीचा तुमचा 3 टर्मचा 15 वर्षाचा अनुभव तरी सुद्धा जमत नाही तुम्हाला, की फक्त हजारो कोटींचा शक्तीपीठ आणि अमुक ढमुक हायवे करायचा आणि त्याच्यातलं 56% कमिशन खायचं एवढंच जमतंय. बात निकली की तो दूर तलक जाएगी. परंतु आम्हाला शेतकरी विषयापर्यंतच मर्यादित ठेवा. फालतू आम्ही तिकडे आलो तुमचे वांदे होतील. शेतकऱ्यावर इतका अन्याय करू नका. तो रस्त्यावर उतरला ना तर पळती भुई थोडी वेळ येईल तुम्हाला, हे लक्षात ठेवा. धन्यवाद.